पुन्हा एक वार सलाम. ही सुवर्ण सकाळ पुन्हा एक वार प्रभूने आपल्या जीवनासाठी दिलेली आहे. हा प्रभुवार त्याच्या कृपेने आपल्याला लाभलेला आहे. त्याबद्दल त्या जिवंत आणि सामर्थी देवाला सर्वस्वी गौरव, महिमा आणि आदर प्राप्त हो. खूप अ, सुंदर आणि अनमोल ही वेळ आहे ज्यामध्ये आपण अ, जिवंत देवाच्या वचनाच्या सहभागितेमध्ये आपण एकत्रित येतो. एक चित्ताने ख्रिस्ताचा आनंद आपण घेतो. त्याचे उपकार स्तुती आपण करतो आणि त्याच्या वचनाची थोरवी आपण ऐकतो. ते वचन आपण शिकतो आणि त्याप्रमाणे आपण चालण्याचा प्रयत्न करतो. ही फार अनमोल बाब आहे आणि हे केवळ एक विश्वासणाराच खऱ्या अर्थाने समजू शकतो. आणि विशेष करून ज्यावेळेस आपण अ, पवित्र वचनाबद्दल विचार करतो, तर देवबाप त्या त्याच्या या पवित्र वचनांद्वारे तो बोलतो. तो आज आपल्याला कोणत्या स्वप्नाद्वारे किंवा इतर कोणत्या दुसऱ्या प्रकाराने नाही, तर एकाच प्रकाराने बोलतो आणि तो आहे देवाचं वचन. आणि म्हणूनच त्या देवाच्या वचनाकडे आपण वळणार आहोत आणि विशेष करून आपण या दिवसामध्ये गलतीकारास पत्राचा अभ्यास करत आहोत आणि अ, खूप सुंदर हे पत्र आहे जे आपल्याला ख्रिस्ताबद्दल त्याच्या गौरवी सुवार्तेबद्दल ते मार्गदर्शन करतं आणि खरंच त्याबद्दल ते जिवंत आणि सामर्थी देवालाच सर्वस्वी गौरव, महिमा आणि सन्मान प्राप्त हो. विशेष करून आपण आतापर्यंत पहिला जो अध्याय आहे गलतीकारास पत्राचा तो संपविलेला आहे आणि दुसऱ्या अध्यायाला आजपासून सुरुवात होत आहे. प्रभूची स्तुती असो याबद्दल. त्यालाच गौरव आणि महिमा असो. या अगोदर आपण पहिल्या अध्यायाअंतर्गत अनेक विषय आपण शिकलेलो आहोत. त्या वचनाचा उलगडा आपण विषयांद्वारे करत आहोत आणि विशेष करून आज जो संदर्भ आपल्या समोर आहे, तो हाच आहे, की गलतीकारास पत्र पौलाचे गलतीकारास पत्र 2रा अध्याय वचन 1 ते 10 आणि ज्यावेळेस आपण 1 ते 10 या वचनांकडे पाहतो, ही वचनं आपण वाचतो, त्यावेळेस आपल्या समोर जर तुम्ही काही गोष्टींचं निरीक्षण केलं, तर तुम्हाला तिथं सुवार्ता सेवेबद्दल काही बाबी ज्या आहेत पाहायला भेटल. मुळात गलतीकारास पत्र हे सुवार्तेबद्दल आहे. सुवार्तेचं सत्य फार प्रखरतेने ते प्रगट करणारा आहे आणि पौल जो आहे, तो वारंवार सुवार्ता किती महत्त्वाची आहे. ती ख्रिस्ती जीवनाचं कसं अनमोल खजाना आहे, जो देवाने पुरवलेला आहे. ते वारंवार पौल जो आहे, तो विविध उदाहरणांद्वारे तो प्रगट करत आहे. आता अध्याय 2 मध्ये तो स्वतःच्या जीवनाद्वारे, स्वतःच्या साक्षीद्वारे आणि स्वतःच्या त्या सर्व कार्याद्वारे तो हे प्रगट करण्याचा प्रयत्न करत आहे, की सुवार्ता ही किती अनमोल आहे. आणि विशेष करून आजचा जो संदर्भ आहे गलतीकारास पत्र 2रा अध्याय वचन 1 ते 10 त्यामधून आपण आज जो विषय शिकणार आहोत तो हाच आहे, सुवार्ता सेवा. आणि सुवार्ता सेवा या विषयाबद्दल विचार करत असताना आज आपण काही महत्त्वाची जी सत्य आहेत, ती पाहणार आहोत. त्यामध्ये पहिलं सत्य आपण पाहणार आहोत, सुवार्ता सेवेचा पाया. दुसरं सत्य आपण शिकणार आहोत, सुवार्ता सेवेचं समर्थन. तिसरं सत्य आपण शिकणार आहोत, सुवार्ता सेवेमध्ये कारभारीपण किंवा सुवार्ता सेवेमधील कारभारीपण. चौथं जे सत्य आपण पाहणार आहोत, ते आहे सुवार्ता सेवा हे देवाचं कार्य. 5वं जे सत्य आहे, ते आपण पाहणार आहोत, सुवार्ता सेवा ही देवापासून मिळालेले दान आणि शेवटची जी बाब आपण शिकणार आहोत, ती म्हणजे सुवार्ता सेवेचे ध्येय. अ, ही सत्य आपण आजच्या या संदर्भामधून पाहणार आहोत. विशेष करून आपल्याला माहीत आहे गलतीकारास पत्र लिहिण्याचा जो उद्देश आहे पौलाचा, आपण सुरुवातीपासून ऐकत आलेलो आहोत, की गलतिया प्रांतातील ज्या मंडळ्या होत्या, त्या मंडळामध्ये अनेक चुकीचं शिक्षण फोफावत चाललेलं होतं. खोटे शिक्षक जे आहेत, ते फार धूर्ततेने त्या मंडळांना ख्रिस्ताच्या सुवार्तेपासून विपरीत सुवार्तेकडे ते घेऊन चाललेले होते आणि अनेक असे लोकं होते, ते गोंधळात पडलेले होते सुवार्तेबद्दल, की अरे पौलाने सुवार्ता तर ही सांगितलेली आहे, पौलाने हे शिकवलेलं आहे, परंतु त्याच्या विरुद्ध, त्याच्या उलट इथं काहीतरी हे लोकं यहुदी
धर्मपुढारी सांगत आहेत, यहुदी धर्मपुढारी शिकवत आहेत. अरे हां, हे पण सांगत आहेत, तर हे पण पवित्र शास्त्राच्या बाहेर काही दिसत नाही. कारण हे पण म्हणतात, की आज जुन्या करारातूनच हे आम्ही सांगत आहोत. मग ते अशा प्रकारे विचार करून काय करत होते, त्यांना भुलावत होते किंवा अ, त्या सत्य सुवार्तेपासून ते त्यांना अ, त्यांना विपरीत सुवार्तेकडे वळण्याकरिता गोंधळात पाडत होते. आणि विशेष करून तुम्ही जर पाहिलं तर त्या शिक्षकांची आणि यहुदी जी पुढारी होती त्यांची जी शिकवण होती, त्यांची जी सुवार्ता होती, ती पूर्णपणे मानव केंद्रित होती. ती पूर्णपणे अ, त्यांच्या स्वकेंद्रावर, स्वकार्यावर अवलंबून होती. परंतु जी सुवार्ता पौलाने गाजवली, जी सुवार्ता पेत्राने गाजवली, याकोबाने गाजवली, योहानाने गाजवली, ती सुवार्ता मानव केंद्रित नव्हती. ती पूर्णपणे ख्रिस्त केंद्रित होती. आणि विशेष करून तुम्ही आणि आपण ज्यावेळेस गलतीकारास पत्राचा आपण अभ्यास करतो, तर त्या सुवार्तेचं महत्त्व पौल गलतिया प्रांतातील मंडळांना देत आहे. सुवार्तेचं सत्य विशेष करून आपल्याला या पुस्तकामधून फार सुंदर रीतीने पाहायला भेटेल आणि ते सुवार्तेचं सत्य जर आपण एकाच ओळीत जर आपण आखण्याचा प्रयत्न केला, तर ते अशा प्रकारचं असेल, आपण केवळ विश्वासाने तारले गेलेलो आहोत, ना की आपल्या कृत्यांनी. म्हणजेच ते जे यहुदी धर्मपुढारी होते, ते वेगवेगळ्या प्रकारे शिकवण देत होते. चुकीच्या प्रकारे ते शिकवण देत होते. ते म्हणायचे, की हो, ख्रिस्ताने वधस्तंभावरील केलेलं जे कार्य आहे, ते अगदी बरोबर आहे. परंतु तुम्हाला त्याच्यासोबत तुम्हाला जर तारण पाहिजे आहे, तुम्हाला जर देवासमोर नीतिमान ठरायचं आहे, तर तुम्हाला विधी जे मोशेने लावून दिलेली जी विधी परंपरा आहेत, जसं सुनता करणं, या सगळ्या बाबी तुम्हाला पूर्ण करणं गरजेचं आहे. त्याच वेळेस तुम्ही देवासमोर नीतिमान ठरू शकता. देवासमोर उभं राहण्यास तुम्ही अ, पात्र ठरू शकता. आणि अशाच प्रकारचे विचार घेऊन आपल्याला पाहायला भेटतं, की ते जे आहेत पूर्णपणे अ, चुकीचं शिक्षण देणारे खोटे धर्मपुढारी, खोटे शिक्षक जे आहेत, ते पूर्णपणे आपल्याला पाहायला भेटतं, की त्या मंडळीला बहकवण्याचा प्रयत्न करत होते. आणि विशेष करून जर तुम्ही पाहिलं तर दुसरा अध्याय जो आहे, त्या दुसऱ्या अध्याय पौल जो आहे, तो विशेष करून स्वतःबद्दलच्या काही बाबी ज्या आहेत त्या क्लिअर करत आहे. ज्याबद्दल त्या चुकीच्या शिक्षकांनी त्या मंडळामध्ये काही चुकीचं शिक्षण आणि काही चुकीचे गैरसमज पसरवलेले होते पौलाबद्दल. त्यामधील ते जे चुकीचे गैरसमज आहेत, ते पुढील प्रमाणे आहे. पहिला गैरसमज त्यांनी पसरवलेला होता तो म्हणजे ते म्हणत होते, की पौल जे शिकवत आहे, पौल जी सुवार्ता गाजवत आहे, ती पूर्णपणे चुकीची सुवार्ता आहे. तो पूर्णपणे चुकीचा आहे. तो जे काही करत आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे म्हणे. दुसरं जे पौलाबद्दल ते खोटे शिक्षक गलत्या मंडळांमध्ये शिकवत होते, सांगत होते, ते म्हणजे ते म्हणत होते, की पौल जो आहे, तो यरुशलेमेमधील प्रेषितांच्या शिक्षणाबाहेर तो आहे. म्हणजेच पेत्र, याकोब, योहान ज्या प्रकारे ते सांगत आहेत म्हणे सुवार्ता, ते यहुदी लोकांमध्ये काम करत आहेत. त्या प्रकारे हा पौल नाहीये, तो त्यांच्या शिक्षणाच्या विरुद्ध शिकवणारा आहे. त्यांच्या जी सुवार्ता पेत्र, याकोब, योहान प्रगट करत आहेत, त्याच्या विरुद्ध पौल शिकवत आहे. अशा प्रकारे ते खोटे शिक्षक त्या मंडळांमध्ये जणू काय हा गैरसमज पसरवत होते. आणि तिसरा जो गैरसमज आहे, ते म्हणजे ते म्हणायचे, की पौलाचं तत्व हे फार भयंकर आहेत. पौल जे तत्व शिकवत आहे, ते भयंकर आहे आणि ती जी तत्व आहेत, ते म्हणायचे, की ती भयंकर समस्या घेऊन येणारे तत्व आहेत. म्हणजे पौल ख्रिस्ताबद्दल शिकवत आहे, पौल नीतिमत्वाबद्दल शिकवत आहे, पौल देवाच्या न्यायीपणाबद्दल शिकवत आहे. पौल ज्या गोष्टी शिकवत आहे, सुवार्ता जी शिकवत आहे किंवा जी सुवार्ता तो गाजवत आहे, ती सुवार्ता भयंकर समस्या घेऊन येणारी आहे. आणि जणू काय हे जे 3 गैरसमज आहेत, या तिन्हीही गैरसमजांना प्रत्युत्तर करण्याकरिता हा दुसरा अध्याय आहे. आणि जर तुम्ही बारकाईने या दुसऱ्या अध्यायाकडे पाहिलं
आणि जर ह्या तिन्ही गैरसमजाकडे तुम्ही पाहिलं, तर ह्या तिन्ही गैरसमज जे त्या खोट्या शिक्षकांनी त्या मंडळांमध्ये पसरविलेले होते, हे तिन्ही गैरसमज पौल त्याच्या त्या पुराव्यांनी योग्य रीतीने प्रमाण देऊन तो खोटे ठरवत आहे. ते लोक म्हणत होते पौल चुकीचं शिकवत आहे. परंतु पौल कशाप्रकारे या तिन्हीही गैरसमजांना उत्तर देत आहे, प्रत्युत्तर देत आहे ते आपण पुढे पाहूया. आणि त्याचं उत्तर आपल्याला या पुढच्या सत्यांमध्ये पाहायला भेटल. विशेष करून पहिलं जे सत्य आहे ते म्हणजे सुवार्ता सेवेचा पाया. आणि विशेष करून हे जे तिन्ही गैरसमज आहेत ते तुम्हाला पहिल्या या सत्यामध्ये खारीज होताना आणि विशेष करून पौल जो आहे त्याचं प्रत्युत्तर देताना आपल्याला पाहायला भेटल. आपण त्यासाठी वचन वाचूया. वचन 1 ते 6 आणि वचन 7. नंतर 14 वर्षांनी बर्नबा बरोबर मी पुन्हा यरुशलेमेस वर गेलो. मी आपल्या बरोबर तितालाही घेतले होते. मला प्रगटीकरण झाल्याप्रमाणे मी गेलो. ज्या सुवार्तेची मी परराष्ट्रीयात घोषणा करत असतो, ती मी त्यांना निवेदन केली. परंतु जे प्रतिष्ठित होते, त्यांना एकांती केली. नाहीतर मी व्यर्थ धावतो किंवा धावलो असे कदाचित झाले असते. तथापि माझ्या बरोबरचा तीत हा हेलेने असताही त्याला देखील सुनता करून घेण्यास भाग पाडण्यात आले नाही. वचन 4 पहा. आणि गुप्तपणे आत आणलेल्या खोट्या बंधूंमुळे देखील भाग पाडण्यात आले नाही. ते आम्हाला गुलामगिरीत घालण्याकरिता ख्रिस्त येशूमध्ये आम्हाला जी मुक्तता मिळाली आहे ती हेरून पाहावी म्हणून गुप्तपणे आत आले होते. सुवार्तेचे सत्य तुमच्या जवळ राहावे म्हणून आम्ही त्यांना घटकाभरही वश होऊन मान्य झालो नाही. परंतु कोणीतरी प्रतिष्ठित म्हणून म्हणून जे मानले जात होते ते कसे असोत त्याचे मला काही नाही. माणसाला देव तोंडावरून मानत नाही. त्या प्रतिष्ठितांनी माझ्या सुवार्तेत काही भर घातली नाही. तर उलट जसे सुनता झालेल्या लोकांना सुवार्ता सांगण्याचे काम पेत्राकडे सोपवले आहे, तसे सुनता झालेल्या लोकांना सांगण्याचे काम माझ्याकडे सोपवले आहे, असे त्यांनी पाहिले. ज्यावेळेस तुम्ही अध्याय 1 आणि वचन 1 ते 7 या वचनावर तुम्ही विचार करता, तर हे जे वचन आहे तुम्हाला खऱ्या अर्थाने सुवार्ता सेवा काय आहे, तिचा पाया काय आहे, तो अगदी सरळ रीतीने स्पष्ट करेल. विशेष करून पौल आता या संदर्भामध्ये अध्याय 1 वचन 1 ते 6 मध्ये तो हे प्रकट करत आहे, की ज्या प्रकारे ते खोटे शिक्षक म्हणत होते की पौल चुकीचा आहे आणि जी सुवार्ता पौल सांगत आहे ती पूर्णपणे यरुशलेम येथील त्या खऱ्या जणू काय ते म्हणत होते जे मूळ प्रेषित आहे अशा प्रकारे ते म्हणायचे की त्यांच्या विरुद्ध त्यांच्यापेक्षा विपरीत ती आहे. म्हणून पौल जो आहे त्यांना प्रत्युत्तर म्हणून पहिल्या 1 ते 7 या वचनामध्ये तुम्हाला शिकायला भेटेल की पौल ते प्रगट करत आहे. आणि विशेष करून जर तुम्ही पाहिलं तर वचन 1 काय सांगतं की नंतर 14 वर्षांनी बर्नबा बरोबर मी पुन्हा यरुशलेमेस वर गेलो. मी आपल्या बरोबर तितालाही घेतले. आता जर तुम्ही या वचनाकडे बारकाईने लक्ष दिलं आपण प्रत्येकच वचन शब्द न शब्द त्याचा उलगडा आपण पाहणार नाही, परंतु या विषयाला धरून जो उलगडा आहे आपण त्याकडे आपण लक्ष देणार आहोत. विशेष करून जर तुम्ही वचन 1 पाहिलं तर आपल्याला पाहायला भेटतं की गलती या प्रांतामध्ये किंवा त्या यरुशलेमेला जाण्याची त्याची दुसरी वेळ आहे. आणि पहिली वेळ जर तुम्ही पाहिलं तर अध्याय 1 मध्ये तुम्हाला शिकायला भेटेल ज्या ठिकाणी तो तिथे आलेला आहे आणि त्यावेळेस तो मला असं वाटतं पेत्राला भेटला आणि तो तिथेच जवळ-जवळ 15 दिवस राहिला होता आणि मग तो पुन्हा सीरियाला आणि मला असं वाटतं किलकिया त्या भागामध्ये तो गेलेला होता. मला असं वाटतं इथं वचन 18 मध्ये अध्याय 1 वचन 18 मध्ये जर पाहिलं तुम्हाला पाहायला भेटेल बघा. मग 3 वर्षानंतर मी केफाला भेटायला यरुशलेमेस वर गेलो व त्याच्या जवळ 15 दिवस राहिलो. परंतु प्रेषितांतील दुसरा कोणी माझ्या दृष्टीस पडला नाही. मात्र प्रभूचा बंधू याकोब माझ्या दृष्टीस पडला. आणि मग वचन 21 मग सूर्या व किलकिया ह्या प्रांतात मी आलो. तर हे वचन स्पष्ट करतं की ही त्याची दुसरी वेळ त्या ठिकाणी असावी यरुशलेमेमध्ये आलेली. कारण इथं तो म्हणतो पुन्हा यरुशलेमेस
वर आलो. परंतु 14 वर्षाचा काळ सांगितलेला आहे. तर अनेक अभ्यासक याला याबद्दल ठाम नाहीत, परंतु ते अशा प्रकारे म्हणतात, की कदाचित ही 14 वर्ष म्हणजे त्याच्या परिवर्तनानंतर 14 वर्षांनी तो कदाचित तिथे गेला असावा किंवा काही लोकांच्या मते इथं पेत्राबद्दल जो पेत्राला भेटला, तिथं 15 दिवस तो राहिला आणि त्यानंतर मग 14 वर्षांनी कदाचित तो पुन्हा तिथे गेलेला असावा. कारण त्या मंडळ्यांची ओरड कदाचित त्याच्या कानी आलेली असावी आणि आणि त्या मंडळामध्ये जे खोटं शिक्षण चालू होतं, त्याच्याबद्दल जे चुकीचे विचारधारा होत्या, त्या खारीज करण्याकरिता तो स्वतः त्या ठिकाणी गेलेला असावा. वेगवेगळ्या प्रकारे याचा विचार केला जातो. अभ्यासक जे आहेत ते विचार करतात आणि त्याबद्दल ते सांगतात. परंतु आपल्याला त्या गोष्टीबद्दल विचार न करता जे सत्य या वचनामध्ये प्रगट केलेलं आहे, त्याकडे आपण पाहूया. विशेष करून सुवार्ता सेवेबद्दल विचार करत असताना, सुवार्ता सेवा मी हा विषय का दिलेला आहे? मुळात पहिली बाब आपल्याला हे समजणं गरजेचं आहे, की सुवार्ता ही पूर्णपणे देवाबद्दल आहे. आणि गलतीकारास पत्र वारंवार स्पष्ट रीतीने त्या सुवार्तेचं महत्व आपल्याला प्रगट करत आहे. आणि विशेष करून ती सुवार्ता देवाने त्याच्या लोकांच्या, त्या निवडलेल्या लोकांच्या तारणाकरिता दिलेलं एक साधन आहे. ते सामर्थ्य आहे देवाचं. त्या सुवार्तेच्या द्वारे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तो एका पाप्याला, निवडलेल्या पाप्याला तो तारतो. आणि पहा, त्या सुवार्तेची घोषणा करण्याकरिता आपल्या तारणाऱ्या प्रभूने महान आज्ञा दिलेली आहे आणि ती घोषणा करणे त्याच्याबद्दल आपण इथे विचार करतो सुवार्ता सेवा म्हणून. आणि ती सेवा फक्त काही लोकांपुरतीच मर्यादित नाही. नक्कीच वचनाचा उलगडा करणं, तिथं एक सेवक म्हणून उभा राहणं, ती निवड देवापासूनच आहे नक्कीच. परंतु सुवार्ता प्रसार आपण ज्यावेळेस म्हणतो, सुवार्तेची घोषणा ज्यावेळेस आपण म्हणतो, तर ती आज्ञा प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी लागू आहे. प्रत्येकाची ही जबाबदारी आहे आपल्या जीवनाद्वारे, आपल्या बोलण्याद्वारे, आपल्या वागण्याद्वारे ख्रिस्त गाजवावा. ख्रिस्ताची सुवार्ता गाजवावी. आणि ही सुवार्ता सत्य आहे आणि ती देवाच्या इच्छेनेच गाजवावी. आणि पहा, विशेष करून पौलाबद्दल विचार करत असताना पौल, पेत्र त्या ठिकाणी आहे आणि आपल्याला पाहायला भेटतं, की ही सेवा स्वतः देवाने त्यांना दिलेली होती. आणि जर तुम्ही वचन 2 जर पाहिलं, तर तिथे एक शब्द वापरलेला आहे. तिथे काय सांगितलं, प्रगटीकरण झाल्याप्रमाणे मी गेलो म्हणे. तो कसा गेला तिथं यरुशलेमेस? तो आता इथं पुन्हा असं म्हणत नाही, की मला पेत्राने बोलवलं होतं किंवा याकोबाने बोलवलं होतं किंवा काहीतरी मला स्वतःला वाटलं म्हणून नाही. तर तो म्हणतो, की मला प्रगटीकरण झाल्याप्रमाणे. इथं पुन्हा तो म्हणतो, की देवाच्या इच्छेने मी इथं आलेलो आहे. देवाची इच्छा होती मी इथे यावं. गलत्या प्रांतामध्ये त्या ठिकाणी यरुशलेममध्ये यावं आणि म्हणून तो त्या ठिकाणी आलेला आहे. आणि तो काय म्हणतो, ज्या सुवार्तेची मी परराष्ट्रात घोषणा करत असतो, ती मी त्यांना निवेदन केली. परंतु जे प्रतिष्ठित होते, त्यांना एकांती केली म्हणे. तर तुम्ही जर बारकाईने वचन 2 पाहिलं, तर इथं कशाबद्दल सांगितलेलं आहे? पौलाची त्या यरुशलेमेमधील प्रेषितांसोबतची भेट आणि त्यासोबतच तो तेथील मंडळीला त्या सुवार्तेचं सत्य आणखी आणखी प्रखरतेने स्पष्ट करत आहे. एकीकडे हे चुकीचे खोटी शिक्षक त्या मंडळ्यांना त्या सत्य सुवार्तेपासून बहकवण्याचा प्रयत्न करत होते. तर पौल त्या मंडळीला हेच प्रगट करण्याचा प्रयत्न करत आहे, की ती सुवार्ता जी मी गाजवत आहे, ती अगदी सरळ आहे. कारण त्या सुवार्तेचा पाया कुणा मनुष्यामध्ये नाही, कुणा व्यक्तीमध्ये नाही, किंवा कोणत्या प्रेषितांमध्ये नाही, तर तिचा पाया खुद्द देवामध्ये आहे. ती सुवार्ता ख्रिस्ताची आहे. ती सुवार्ता पूर्णपणे देवाच्या गौरवास्तव आहे आणि त्याबद्दलच आपल्याला इथे शिकायला भेटतं. बघा, जर तुम्ही वचन 5 जर वाचलं, तर तिथं पहा, सुवार्तेचे सत्य तुमच्या जवळ राहावे म्हणून आम्ही त्यांना घटकाभरही वश होऊन मान्य झालो नाही म्हणे. का बरं पौल त्या खोट्या शिक्षकांना, त्यांच्या वचनांना, त्यांच्या शिकवणीला वश झालेला नाही? का? कारण ती शिकवण पूर्णपणे मनुष्य केंद्रित होती
आणि त्याचं एक उदाहरण म्हणजे इथं बघा वचन 4 मध्ये काय सांगितलं, गुप्तपणे आत आणलेल्या खोट्या बंधूमुळे देखील भाग पाडण्यात आले नाही. ते आम्हाला गुलामगिरीत घालण्याकरिता कोणत्या पुन्हा जुन्या करारातील मोशेचे नियम, विधी, परंपरा त्यामध्ये ते पुन्हा त्या गुलामगिरीमध्ये त्या जुखाली मंडळीला झाकण्याचा प्रयत्न करत होते. त्या जुवाखाली मंडळीला दाबण्याचा ते प्रयत्न करत होते. आणि पहा ते पौलाला या सगळ्या गोष्टीमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत होते. परंतु पौल जो आहे तो खूप सुंदर रीतीने त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत आहे. त्यामधील पहिल्या प्रश्नाचं उत्तर देत असताना तो एक बाब स्पष्ट करत आहे. ती म्हणजे का बरं पौलाने तितालाही सोबत घेतलं? इथं का बरं तो अशा प्रकारे म्हणत आहे, की मी तिताला सोबत घेतलेला आहे. त्याचं कारण काय होतं? त्यानंतर तो पुढे पुन्हा काय म्हणत आहे, की अ, इथं वचन 3 मध्ये तथापि माझ्या बरोबरचा तीत हा हेलेनी असताही त्याला देखील सुनता करून घेण्यास भाग पाडण्यात आलं नाही. तो असं का म्हणत आहे पाऊल इथं? का तो म्हणतो तीताला त्याने सोबत घेतलं आणि त्यासोबत तो म्हणतो, की तीत हा हेलेनी होता. हे सांगण्याचं कारण काय होतं? ते सांगण्याचं कारण हेच होतं, की हे जे खोटे शिक्षक होते, ज्या प्रकारे ते गैरसमज पसरवत होते, की पौल जे शिक्षण देत आहे, ते शिक्षण जे यरुशलेमेमधील प्रेषित आहेत, त्यांच्या शिक्षणाच्या बाहेर आहे. ते त्यांच्या शिक्षणाच्या विरुद्ध आहे. पौल चुकीचा आहे. परंतु पहा पौल त्याच्या या वचनाद्वारे तो हे प्रगट करत आहे, की जरी मी तीताला तिथे घेऊन आलो, जरी तो तीत हेलेनी होता आणि त्याने सुनता केलेली नव्हती. पौल त्यातून हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे, की तरी सुद्धा हे जे प्रेषित आहे यरुशलेमेमधील पेत्र झाला, याकूब झाला किंवा योहान झाला, या प्रेषितांनी त्याला सुनता करून घेण्यासाठी भाग पाडलं नाही. कारण त्यांना हे माहीत होतं, की आपल्या कोणत्याच कर्माद्वारे आपण नीतिमान ठरत नाही. आपल्याला कोणत्या मोशेची विधी-विषयक नियम, परंपरा किंवा कोणता संप्रदाय पाळण्याची गरज नाही देवासमोर नीतिमान ठरण्याकरिता. तर आपल्याला ख्रिस्ताच्या नीतिमत्वाची गरज आहे आणि म्हणून ते जे प्रेषित होते, ते या वचनानुसार आपल्याला पाहायला भेटतं, की त्यांनी पौलाच्या शिक्षणाला मान्यता दिलेली आहे. आणि म्हणूनच ते तीताला त्यांनी बळजबरी केली नाही, की तू सुनता कर म्हणून. आणि हे प्रमाण पौल त्या खोट्या शिक्षकांना देत आहे, की तुम्ही जे म्हणता, की मी चुकीचा आहे. तुम्ही जे म्हणता, की माझं शिक्षण हे प्रेषितांच्या विरुद्ध आहे. तर पहा प्रेषित सुद्धा माझ्या शिक्षणाला मान्यता देत आहेत. त्याने त्या प्रेषितांसमोर त्याची त्याची ती सुवार्तेची घोषणा, त्याचे शिक्षण त्याने प्रगट केलं. परंतु त्या प्रेषितांनी त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारची भर घातली नाही. पुढे जर तुम्ही पाहिलं तर पहा, वचन 5 मध्ये काय सांगितलं, की सुवार्तेचे सत्य तुमच्या जवळ राहावे म्हणून आम्ही त्यांना घटकाभरही वश होऊन मान्य झालो नाही. आणि पुढे जर तुम्ही आणखी पाहिलं तर पहा वचन 6 मध्ये परंतु कोणीतरी प्रतिष्ठित म्हणून जे मानले जात होते, ते कसेही असोत त्याचे मला काही नाही. माणसाला देव तोंडावरून मानत नाही. त्या प्रतिष्ठितांनी माझ्या सुवार्तेत काही भर घातली नाही. पहा, आता तो पुन्हा हेच प्रगट करत आहे, की ते प्रेषित झाले, वडील वर्ग झाले त्या मंडळीतील. त्यांनी सुद्धा जी सुवार्ता मी गाजवत आहे, ते असं म्हटलं नाही, की "पौला, तू सुवार्ता गाजवत आहे. हां, तुला आणखी याच्यामध्ये काहीतरी हे करण्याची गरज आहे. आम्ही हे सांगतो, हा एक मुद्दा त्याच्यामध्ये तू ठेव." नाही, नाही. ते म्हटले, की "पौल, तू जी सुवार्ता गाजवत आहे, ती अगदी सरळ आहे." कारण पौलाची सुवार्ता ही फक्त अ, एक भागच नव्हता. तो फक्त असं म्हणत नव्हतं, की आता मी यहूद्यांकडे गेलो, तर यहूद्यांप्रमाणे सुवार्ता गाजवतो. आता मी परराष्ट्रीयांकडे गेलो, तर त्यांच्याप्रमाणे सुवार्ता गाजवितो किंवा ही सुवार्ता जी आहे, त्यामधील मी भाग करतो आणि एक भाग मी फक्त यहूद्यांसाठी ठेवलेला आहे. दुसरा भाग मी फक्त नाही का परराष्ट्रीयांसाठीच ठेवलेला आहे. अशा प्रकारे नव्हतं. तर त्याची सुवार्ता म्हणजेच काय होती, की तो देवाचा पूर्ण मनोदय लोकांसमोर प्रगट करायचा. आणि हे अगदी सत्य आहे. आणि पहा, आपल्याला हेच पाहायला भेटतं, की पौलाला प्राप्त झालेली सुवार्ता खुद्द पुनरुत्थित ख्रिस्ताने दिलेली होती, प्रगट केलेली होती. ती कोणा मनुष्याने सांगितलेली नव्हती, तर पित्याने ख्रिस्ताच्या व्यक्तित्वात पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने त्याला प्रगट केलेली होती. आणि म्हणूनच या सेवेची नियुक्ती खुद्द देवापासून होती.
आणि म्हणूनच मग हे वचन, ही सर्व वचन पहिला मुद्दा स्पष्ट करतं आणि तो हा की सुवार्ता सेवा त्याचा पाया खुद्द देवामध्ये आहे. आणि पौल जी सुवार्ता गाजवत होता ते अगदी सत्य होती, कारण त्यामागे देव अधिकाऱ्याने उभा आहे. देवाचं वचनाचा अधिकार तो आहे. दुसरं जे सत्य आहे ते म्हणजे आता त्या सुवार्थ सेवा जी देवाने सोपवलेली आहे, ती सुवार्थ सेवा गाजवत असताना आपल्याला त्यासोबत कसल्याही प्रकारची तडजोड होऊ नये, त्याकडे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. त्याकडे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. आणि त्याबद्दलच जर तुम्ही पाहिलं तर वचन 4 ते 6 जर तुम्ही पाहिले तर बघा तिथे काय सांगितलंय, आणि गुप्तपणे आत आणलेल्या खोट्या बंधूंमुळे देखील भाग पडण्यात आले नाही. ते आम्हाला गुलामगिरीत घालण्याकरिता ख्रिस्त येशूमध्ये आम्हाला जी मुक्तता मिळाली आहे ती हेरून पाहावी म्हणून गुप्तपणे आत आले होते. आता पहिली गोष्ट, जिथे सत्य सुवार्ता आहे त्याच्या विरुद्ध विपरीत सुवार्ता देखील आहे आणि ती ती स्थिती गलतिया प्रांतातील होती. आणि आपल्याला पाहायला भेटतं की त्या जे शिक्षण होते यहुद्यांचं, जे जे खोटे पुढारी, खोटे जे शिक्षक होते, ते लोकांना जे भरकटवत होते, जे चुकीच्या सुवार्तेकडे ते घेऊन जात होते, अशा चुकीच्या शिक्षकांना पौल जो आहे तो तोंड देत आहे. आणि तो त्यांना अगदी सरळ रीतीने सत्य काय आहे ते प्रगट करत आहे. एकीकडे तो म्हणतो की गुप्तपणे आत आणलेल्या खोट्या बंधूमुळे देखील भाग पडण्यात आले नाही. आता सत्य सुवार्ता त्या विरुद्ध विपरीत सुवार्ता, निराळी सुवार्ता ही आहे. आणि जर तिचे गुण वैशिष्ट्ये आपण पाहिले या खोट्या बंधूंच्या जीवनामधून, तर तिथे आपल्याला पाहायला भेटेल पहिली बाब तर ही सुवार्ता गुप्तपणे आत आणलेली आहे. ती उघड नाही. ती अशा प्रकारे आहे की ती लवकर समजून येण्यास कठीण जाते. म्हणूनच त्याद्वारे अनेकांना भुरळ पडते आणि तीच परिस्थिती गलत्या प्रांतातील होती. दुसरी बाब, ही सुवार्ता जी विपरीत आहे ती गुलामगिरीमध्ये घेऊन जाणारे आहे. ती सुवार्ता ख्रिस्तापासून मनुष्याच्या कार्याकडे घेऊन जाणारी सुवार्ता आहे. ती सुवार्ता पूर्णपणे सत्याला दाबून ठेवणारी आहे. आणि जे सत्याला दाबून ठेवतं अशा अनितीवर देवाचा क्रोध स्वर्गातून वर्षतो, आपल्याला पवित्र शास्त्र अगदी स्पष्ट रीतीने शिकवितं. वचन 5 आपल्याला शिकवितं, सुवार्तेचे सत्य तुमच्या जवळ राहावं म्हणून आम्ही त्यांना घटकाभरही वश होऊन मान्य झालो नाही. वश होणं हा जो शब्दप्रयोग आहे इथं वापरलेला, तो शब्दप्रयोग जणू काय अशा प्रकारचा आहे जसं पूर्णपणे त्याच्या नियंत्रणात जाणं. जसा एखादा यंत्रमानव आपण म्हणतो नाही का, रोबोट. जसं रोबोट आहे, त्याचं पूर्ण नियंत्रण त्या व्यक्तीच्या हातातील रिमोटवर असतं नाही का. तो ज्या प्रकारे ती रिमोट त्याला तो ज्या प्रकारे त्या व्यक्तीला जे काही त्या रोबोट करून करून घ्यायचं आहे, ते तो पूर्णपणे करून घेतो नाही का. तशा प्रकारे वश होणं हा शब्द मार्गदर्शन करतो. आणि वश होणं म्हणजे पहा, काही असे लोक होते जे त्या खोट्या शिक्षणाला, खोट्या सुवार्तेला वश होत होते. त्या त्या शिक्षणामध्ये पूर्ण गढून जायला लागलेले होते. अशा शिक्षणापासून दूर राहण्याकरिता पौल, पेत्र, याकूब आणि योहान हे सर्व जे आहेत ते अगदी सरळ रीतीने सत्य सुवार्तेकरिता ठामपणे उभे आहेत. आणि विशेष करून त्यांनी तडजोड केली नाही. त्या लोकांना पाहून ते घाबरले नाही की अरे हा आता हे फार प्रतिष्ठित आहेत, हे फार वेगळे लोक आहेत, ते बोलण्यासाठी आपल्याला ऐकणार नाहीत. नाही, नाही, ते वश झाले नाही त्या गोष्टीला. त्यांनी सत्य अगदी सरळ रीतीने प्रगट केलं. घटकाभरही वश होऊन मान्य झालो नाही म्हणे. घटकाभरही म्हणजेच काय बरं, ते एकाही त्यांच्या शिक्षणाला त्यांनी मान्यता दिलेली नाहीये. का बरं? कारण ते शिक्षण पूर्णपणे त्या खोट्या शिक्षकांचं ते मानव केंद्रित होतं. आणि वचन 6 काय सांगतं? परंतु कोणीतरी प्रतिष्ठित म्हणून जे मानले जात होते, ते कसेही असोत, त्याचे मला काही नाही. माणसाला देव तोंडावरून मानत नाही. त्या प्रतिष्ठितांनी माझ्या सुवार्तेत काही भर घातली नाही म्हणे.
इथं प्रतिष्ठित हा जो शब्द आहे तो मंडळीतील त्या वडील वर्गासाठी पेत्र, याकूब, योहान त्यांच्यासाठी सुद्धा वापरलेला आहे. जरी पेत्र, याकूब, योहान पौल म्हणतो की जरी ते प्रतिष्ठित होते, फार लोक त्यांना मानत होते, नाही का? काय बरं? का बरं? कारण त्यांनी तिथं कार्य केलं, अनेक चमत्कार त्यांच्याद्वारे देवाने घडून आणले आणि म्हणून ती मंडळी त्याचं ऐकायची त्यांचं. परंतु पेत्र म्हणतो, पौल म्हणतो, की याही पलीकडे जर तुम्ही विचार केला, तर विशेष करून तो म्हणतो, की कुणीही प्रतिष्ठित असो म्हणे, त्याचं मला काही नाही म्हणे. कारण माणसाला देव तोंडावरून मानत नाही म्हणे. त्याचा म्हणण्याचा अर्थ हा आहे, की ही सुवार्ता जी सोपवलेली आहे, ती आमच्या काहीतरी दर्जा पाहून ती सोपवलेली नाही. ही सुवार्ता आम्ही काहीतरी होतो म्हणून ती सोपवलेली नाही. तर ही देवाच्या कृपेने आम्हाला प्राप्त झालेली आहे. दुसरी बाब तो म्हणतो, की आमची प्रतिष्ठा किंवा आमचे विचार, आमचं ज्ञान याच्यापुढे काहीच नाही. परंतु तरी सुद्धा तो म्हणतो, की जर हे शिक्षक अशा प्रकारे म्हणत आहे, की पौल चुकीचा आहे, तो प्रेषितांच्या विरुद्ध बोलणारा आहे आणि त्याचं शिक्षण अगदी त्या मंडळांमध्ये भयंकर समस्या घेऊन येणारा आहे. तर इथं आपल्याला पाहायला भेटतं, की पौल म्हणतो, की त्या प्रतिष्ठानने सुद्धा माझ्या जी सुवार्ता मी सांगितलेली आहे, त्यामध्ये भर घातलेली नाही. आणि मग हे सत्य आपल्याला अगदी सरळ रीतीने दुसरा मुद्दा स्पष्ट करतं आणि ते हेच आहे, की पौल जो आहे तो सुवार्ता सेवेमध्ये तडजोड करून पुढे चाललेला नव्हता. संख्या वाढण्यासाठी म्हणा किंवा लोकांमध्ये माझी प्रतिष्ठा वाढावी म्हणून नाही, तर पहा तो सरळ-सरळ ख्रिस्ताची सुवार्ता गाजवत होता. लोकं काय म्हणत होते त्याचं त्याला काहीच नव्हतं. म्हणूनच तो म्हणतो, की कुणी कसं असो म्हणे मला काही नाही त्याचं. कारण देव तोंडावरून माणसाला मानत नाही म्हणे. आणि म्हणून तो म्हणतो, की जी सुवार्ता मला लाभलेली आहे ती अनमोल आहे. या प्रतिष्ठेपेक्षा ती अनमोल आहे. तिसरी जी बाब आहे, ती म्हणजे सुवार्त सेवा जी प्राप्त झालेली आहे आपल्याला. सुवार्त सेवा जी मिळालेली आहे, त्या सुवार्त सेवेमधील कारभारीपण वचन 7 जे आहे, त्यात सुवार्त सेवेमधील कारभारीपण प्रगट करतं. जर तुम्ही बारकाईने अध्याय 1 आणि त्यामधील वचन 16 जर पाहिलं, तर तुम्हाला पाहायला भेटेल, की पौल जो आहे तो विशेष करून स्वतःच्या परिवर्तनाबद्दल तो आठवण करून देत आहे. तो म्हणतो, "पहा तरी ज्या देवाने मला माझ्या मातेच्या उदरातून जन्मल्यापासून वेगळे केले व आपल्या कृपेने बोलावले, त्याला आपल्या पुत्राला माझ्या ठायी प्रगट करणे बरे वाटले, अशासाठी की मी परराष्ट्रीयामध्ये त्याच्या सुवार्तेची घोषणा करावी, तेव्हा मानवांची मसलत न घेता आणि माझ्यापूर्वी आलेल्या प्रेषितांकडे यरुशलेमेस वर न जाता मी लगेच अरबस्थानात निघून गेलो." अगदी सरळ हे आहे. आणि पहा पौल हे म्हणत आहे, की ही सेवा मला देवाने सोपवलेली आहे. या सेवेचा जो पाया खुद्द देवामध्ये आहे आणि सुवार्ता ही सेवा मला कोण्या प्रेषिताने दिलेली नाही, मला कोण्या माणसाने दिलेली नाही, तर ही सेवा देवाने दिलेली आहे. पहा वचन 7 काय सांगतं, तर अध्याय 2 वचन 7, तर उलट जसे सुंता झालेल्या लोकांना सुवार्ता सांगण्याचे काम पेत्राकडे सोपवले आहे, तसे सुंता न झालेल्या लोकांना सांगण्याचे काम माझ्याकडे सोपवले आहे, असे त्यांनी पाहिले. पेत्र यहूद्यांमध्ये सेवा करण्याकरिता देवाने त्याला उभं केलं. तर पौलाला जे परराष्ट्रीय आहे, त्यांच्यामध्ये सेवा करण्याकरिता देवाने उभं केलेलं आहे. आणि विशेष करून इथे सोपवले हा जो शब्दप्रयोग आहे, सोपवले हा शब्दप्रयोग आपल्याला एका कारभारीपणाची आठवण करून देणारा आहे. आणि पहा जर तुम्ही बारकाईने याकडे लक्ष दिलं, सोपवले या शब्दाकडे, तर हा शब्द जो आहे, तो तुम्हाला जणू काय एक चित्रण उभा करेल. जसं जुन्या काळामध्ये जर तुम्ही पाहिलं, जुन्या कराराच्या काळामध्ये किंवा पौलाच्या काळामध्ये जर तुम्ही विचार केला, तर काय होतं, की त्यावेळेस लोकांना गुलाम म्हणून विकलं जायचं. आणि पहा लोकांना ज्यावेळेस गुलाम म्हणून विकलं जायचं, तर ते गुलाम जे आहेत, ते त्या पूर्णपणे धन्याच्या अधीन त्याच्या शब्द पाळण्यासाठी ते बांधील होते.
परंतु या सगळ्यामध्ये त्या गुलामामधून धनीची इच्छा असायची की एखादा जर विश्वसनीय आहे, जर योग्य आहे, तर एखाद्या व्यक्तीला तो धनी आपल्या घरची जी व्यवस्था आहे ती पाहण्यासाठी सुद्धा तो काय करायचा, उभं करायचा. आणि मग तेव्हा मात्र तो जो गुलाम होता, तो नक्कीच त्याचा गुलाम म्हणून तर आहेच, परंतु एक घरची व्यवस्था पाहण्यासाठी ज्यावेळेस त्याला उभं करण्यात यायचं, त्यावेळेस मात्र तो एक कारभारी म्हणून उभा असायचा. आणि कारभारी हा जो शब्द आहे, तो आपल्याला हे शिकवितो, की धन्याने दिलेली कामगिरी विश्वसनीयतेने पूर्ण करणे. जर तुम्हाला कारभारीपणाबद्दल शिकायचं आहे, तर योसेफाची आठवण करा. उत्पत्ती अध्याय 39 ते अध्याय 41 पर्यंत जर तुम्ही तो संदर्भ वाचला, तर अद्भुत रीतीने कशाप्रकारे योसेफ जो आहे, त्याला पोटिफराच्या घरावर घराच्या पूर्ण घरावर कसा कारभारी नेमलेला आहे, त्याबद्दल तिथं शिकवलेलं आहे. त्यानंतर शेवटी त्याला कसं फारोने पूर्ण प्रधान केलं देशावर आणि जणू काय तो पूर्ण देशाचा कारभारी म्हणून उभा होता. तर बघ योसेफाची जबाबदारी ही होती, की त्या धन्याने जी जबाबदारी सोपवलेली आहे, ती विश्वसनीयतेने पूर्ण करावी. त्याच्या हातामध्ये ती पूर्ण जबाबदारी होती. त्याच्या हातामध्ये तो अधिकार होता आणि म्हणून त्याने त्या अधिकाराचा गैरवापर केला नाही. म्हणूनच त्याला सगळी संधी असतानाही ज्यावेळेस पाप त्याच्या समोर होतं, त्यावेळेस तो पळून गेला पापापासून, है ना? आणि त्याने हेच समजलं, की ही कारभारी पण त्या धन्याने सोपवलेला आहे. ते विश्वसनीयतेने पूर्ण करायचं आहे. आणि तशाच प्रकारचा शब्दप्रयोग वचन 7 मध्ये इथं आपल्याला पाहायला भेटतं. जिथं म्हटलेलं आहे, की परराष्ट्रीयांमध्ये सेवा करण्यासाठी किंवा परराष्ट्रीयांना सांगण्याचं जे काम आहे, सुवार्तेचं जे घोषणा करण्याचं काम आहे, ते माझ्याकडे सोपवलं आहे. आणि हा शब्दप्रयोग त्या कारभारीपणाची आठवण करून देतो. आणि सुवार्ता सेवेमधील हे कारभारीपण आहे, जे प्रत्येक त्याच्या सेवकाला सोपवण्यात आलेला आहे. त्यामध्ये सेवक जो आहे, तो विश्वसनीयतेने त्या सुवार्ता सेवेला बांधील आहे. विश्वासाने ती सेवा पूर्ण करण्यासाठी तो बांधील आहे. आणि त्या जिवंत देवाच्या घरावर जणू काही कारभारी म्हणून देवाने सेवकांना उभं केलेलं आहे. आणि त्यांची ही जबाबदारी आहे, की ख्रिस्ताची सुवार्ता जशीच्या तशी त्यामध्ये कोणत्याही प्रकारची भर न घालता त्यांनी प्रगट करावी. आणि पौल तेच तिथं स्पष्ट करत आहे. तो याच्या उलट हे प्रगट करत आहे, की जे खोटे शिक्षक तिथं उभे होते किंवा त्या ठिकाणी मंडळामध्ये चुकीच्या प्रकारे शिकवत आहेत, ते पूर्णपणे देवाच्या वचनाच्या विरुद्ध आहे. आणि अगदी सरळ आहे देवाच्या प्रिय लेकरांनो. आणि हे समजणं गरजेचं आहे, की सुवार्ता सेवा जी आहे, ती कारभारीपणाचा एक भाग आहे. आणि प्रत्येक विश्वासणाऱ्याची जबाबदारी आहे. पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे सुवार्ता सेवा हे देवाचे कार्य आहे. पुष्कळ लोक म्हणतील, की हे माझ्याद्वारे मी केलं, माझ्यामध्ये ताकद आहे म्हणून केलं. पौलाकडे विचार केल्यानंतर म्हणतील, "अरे हा पौल फार प्रबळ होता. तो फार तर्कशुद्ध विचारी व्यक्ती होता. तो फार तज्ञ होता. तो फार शास्त्र पारंगत होता आणि म्हणूनच त्याने ती सेवा पूर्ण केली. त्याच्यामध्ये ती ताकद होती म्हणूनच देवाने त्याचा उपयोग केला किंवा त्याने सेवा ती पूर्ण केली." नाही, नाही. पौल स्वतः म्हणतो वचन 8 मध्ये पहा, कारण ज्याने पेत्राला सुनता झालेल्या लोकात प्रेषितपणा चालवायला शक्ती पुरवली, त्याने मलाही परराष्ट्रीयात तो चालवण्यास शक्ती पुरवली. इथं शक्ती पुरवली हा जो शब्द प्रयोग आहे, प्रेषितपणा चालवायला. जी सेवा पौलाच्या दृष्टीने पौल म्हणतो, की जी सेवा मला दिलेली आहे, ती सेवा पूर्णपणे देवाचं कार्य आहे. यामध्ये ए टू झेड पूर्ण देव कार्यरत आहे. प्रारंभ आणि शेवट देवाबद्दल आहे. यामध्ये माझ्या तर्काला, माझ्या ज्ञानाला, माझ्या ताकदीला कुठंच थारा नाही. कारण जर तुम्ही पाहिलं पौलाबद्दल जर तुम्ही विचार केला, तर पौल फार असा धिप्पाड व्यक्ती नव्हता. फारच तज्ञ, फारच ताकदवान असा नव्हता. तो शारीरिकदृष्ट्या फारच दुर्बल व्यक्ती होता. परंतु त्या दुर्बल व्यक्तीचा सुद्धा देवाने त्याच्या गौरवासाठी उपयोग केलेला आहे. आणि विशेष करून जर तुम्ही पाहिलं तर देवाची योजना नेहमी हीच होती, की यहुदी आणि परराष्ट्रीय लोकांना त्याच्या कृपेने तारावं. पौल हा देवाकडून नियुक्त असा सुवार्तिक होता.
ज्याचं कार्य पूर्णपणे परराष्ट्रीयांकरिता जाहीर होतं, तर पेत्र जो होता तो देवाकडून नियुक्त सुवार्तिक होता, जो यहूद्यांमध्ये कार्य करत होता. पौल आणि पेत्र जो कोणत्याही उपयोगाचं भांड खऱ्या अर्थाने नव्हते. जर पेत्राबद्दल विचार केला तर तो ख्रिस्ताला नाकारणारा होता. पौलाबद्दल विचार केला तर तो ख्रिस्ताच्या मंडळीचा छळ करणारा होता. परंतु अशा अपात्र भांड्यांना, पात्रांना देव पात्र किंवा योग्य पात्र, त्या सेवेस लायक पात्र बनवत आहे. आणि मग यामध्ये पूर्णपणे देवाची कृपाच आहे. आणि मग ही सुवार्ता, ही सेवा देवाच्या कृपेनेच, देवाच्या सहाय्यानेच केली जाते. ही सुवार्ता पौलाची किंवा पेत्राची नव्हती, तर ही सुवार्ता देवाची होती आणि आहे. ज्या प्रकारे जुन्या करारातील संदेश ते देवाची मुखपत्र किंवा संदेश वाहक होते, त्याच प्रकारे पौल आणि पेत्र हे देवाचे संदेश वाहक होते. देवाने त्यांच्या व्यक्तित्वाचा उपयोग केलेला आहे, त्यांच्या सर्वस्वाचा उपयोग केला त्याची सुवार्ता गाजवण्याकरिता. आणि हे आपल्याला इथं पूर्णपणे शिकायला भेटतं. आणि म्हणूनच यामध्ये आपण हे पाहतो की ही सुवार्ता सेवा, जे कार्य देवाने सोपवलेलं आहे ते पूर्ण करण्याकरिता देव बाप स्वतः त्यांना सहाय्य करत आहे. आणि म्हणूनच यामध्ये मग पूर्ण गौरव पौल म्हणतो मला नाहीये, पेत्र म्हणतो मला नाहीये, याकोब म्हणतो मला नाही, तर ते गौरव केवळ देवाला आहे, कारण ते काम त्याने सोपवलेलं आहे आणि ते पूर्ण करण्याकरिता सुद्धा तो सहाय्य करत आहे. आणि शेवटचा जो मुद्दा आहे, पुढची जी बाब आहे या विषयाच्या अंतर्गत, ती म्हणजे आता ही जी सुवार्ता मिळालेली आहे देवाचं कार्य आहे. आणि नक्कीच देवाचं कार्य आहे, तर नक्कीच पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे ही सुवार्ता सेवा देवापासून मिळालेलं दान आहे. आणि पहा वचन 9 काय सांगतं, आणि मला दिलेले कृपादान ओळखून याकोब, केफा व योहान हे जे आधारस्तंभ असे मानलेले होते, त्यांनी माझ्या बरोबर व बर्नबा बरोबर उजव्या हातांनी हस्तांदोलन केले. पहा इथं उजव्या हाताने हस्तांदोलन करणं, हे तो जो तिसरा गैरसमज होता त्या लोकांचा, चुकीच्या खोट्या शिक्षकांचा, जे म्हणत होते की पौलाचं जे तत्व आहेत ते भयंकर आहेत आणि ते मंडळामध्ये भयंकर समस्या घेऊन येणारे आहेत. त्यांना पौल या वचनांद्वारे फटकारत आहे आणि तो हे प्रगट करत आहे की त्या प्रेषितांनी उजव्या हाताने हस्तांदोलन केलं म्हणजे ते सुद्धा या माझ्या शिक्षणाला मान्यता देणारे होते. त्यांच्याकडून सुद्धा या शिक्षणाला मान्यता मिळालेली आहे. आपण देवाच्या कार्यात सहभागी आहोत हे त्यांनी दर्शवलेलं आहे की पौला तू जे काम करत आहेस ते अगदी बरोबर आहे. त्यामध्ये कोणतीही भर आम्ही घालू इच्छित नाही आणि त्यासाठी आम्ही सुद्धा आणि तू, आपण सर्व मिळून या देवाच्या एकाच कार्यामध्ये उभे आहोत. तू परराष्ट्रामध्ये काम करत आहेस, तर आम्ही यहूद्यांमध्ये काम करत आहोत. सर्व गौरव देवालाच आहे. ती एकच सुवार्ता तू परराष्ट्रांना सांगत आहेस, ती सुवार्ता आम्ही यहूद्यांना गाजवत आहोत. ही सुवार्ता पूर्णपणे देवाची आहे आणि म्हणूनच या कार्यामध्ये आपण सर्व एकत्रित रीतीने कार्य करत आहोत. आणि पेत्र, याकोब आणि योहान यांनी ज्यावेळेस त्यांना उजव्या हाताने हस्तांदोलन केलं, म्हणजे ते म्हणत आहेत की आपण एकाच देवाच्या कार्यामध्ये सहभागी आहोत. ते म्हणत होते की आपण या सुवार्ता कार्यामध्ये सहभागी आहोत. जर तुम्ही पाहिलं तर पहिल्या अध्यायामध्ये पौल त्याच्या परिवर्तनाबद्दल तो सांगतो. तो म्हणतो, तो अशा प्रकारे म्हणत नाही की मीच फक्त प्रमुख होतो, जो देवाच्या कृपेने नीतिमान ठरविण्यात आलेला आहे. तो असं म्हणत नाही. तर तो म्हणतो की ती देवाचीच कृपा आहे, ज्याने मला ही संधी दिलेली आहे. त्याने त्याचं जीवन नियमशास्त्राचं आज्ञापालनाकरिता दिलेलं होतं. यहूदांच्या नियमांमध्ये जर पाहिलं, यहूदांच्या नियमानुसार तो फार पुढे होता. परंतु जेव्हा ख्रिस्त त्याला प्रगट झाला, त्याची सुवार्ता ज्यावेळेस पौलाला समजली आणि पहा पौलाने ती स्वीकारली, ती स्वीकारणं देवाचं दान आहे. आणि पहा ख्रिस्ताने त्याचा जो छळ करणारा होता पौल, त्याला जणू काय ख्रिस्ताचा छळ करणाऱ्याला त्याने त्याच ख्रिस्ताची सुवार्ता गाजवणारा बनवलेला आहे. सुवार्ता हे देवाचं दान आहे. आणि म्हणूनच पौल त्याच्या गलत्यातील कार्यावर स्वतःवर तो आढ्यता बाळगत नाही, तर त्याची उत्कट इच्छा
केवळ देवासाठी होती. जेव्हा ते खोटे शिक्षक आले आणि विशेष करून ते मतभेद त्या मंडळामध्ये पसरलेले होते. चुकीची सुवार्ता, खोटी सुवार्ता ते गाजवायला लागलेले होते आणि म्हणून पौल सर्व प्रसंगी त्या सर्व प्रसंगाची आठवण करतो आणि त्या सर्व प्रसंगाची आठवण करत असताना तो म्हणतो, की मी एकेकाळी ख्रिस्ती लोकांचा छळ करणारा होतो. ख्रिस्ताविरुद्ध लढणारा भ्रष्ट मनुष्य होतो. तोच आता ख्रिस्ताची सुवार्ता मी गाजवत आहे आणि यावरून तो हे प्रगट करत आहे. का बरं? कारण हे देवाचं दान आहे. हे केवळ त्याच्या कृपेने लाभलेलं आहे. आणि मग हे देवाचं दान आहे, तर मग यामध्ये गौरव कुणाचा आहे? मग या सुवार्ता सेवेचं ध्येय काय आहे? आणि ते ध्येय आपल्याला मग ह्या संदर्भामध्ये पूर्णपणे पाहायला भेटल. ते ध्येय हेच आहे, की पूर्णपणे देवाचं गौरव. पौलाची प्रेरणा केवळ देवाच्या सुवार्तेचं गौरव होतं. तर मग आता आपल्यासाठी हा प्रश्न आहे, की मग तुमची प्रेरणा काय आहे? तुम्ही एक ख्रिस्ती म्हणून या जगतामध्ये राहत असताना तुमचं जीवन कसं आहे? रविवार आला फक्त त्या दिवशी मी बसलो, वचन ऐकलं. इतर दिवशी मी फक्त बोलायला तसा आहे चांगला, बाहेरून दिसतं, परंतु माझं अंतःकरण पूर्णपणे ख्रिस्तापासून दूर आहे. त्याचं गौरव, त्याच्या सुवार्तेचं गौरव कुठंच दिसत नाही, नाही का? यावर विचार करणं गरजेचं आहे आजच्या या उपदेशाच्या शेवटी येत असताना. तुमची प्रेरणा काय आहे? काय खरंच ही जी सुवार्ता सेवा देवाने सोपवलेली आहे, काय खरंच तिचं ध्येय, जे गौरव आहे ते आपल्या जीवनाद्वारे मिळते का देवाला? मी त्या सुवार्तेत शोभेल असं माझं वर्तन आहे का? का मी त्या खोट्या शिक्षकांप्रमाणे गर्वाने फुगून गेलेलो आहे? मी त्या खोट्या शिक्षकांप्रमाणे माझं जीवन जगत आहे. मला विचार करण्याची गरज आहे. मला थांबण्याची गरज आहे. मला यावर विचार करून मला माझी चुकीचे विचार आणि माझ्या चुकीच्या संकल्पना सोडून देऊन ख्रिस्ताच्या सुवार्तेच्या अधीन होणं गरजेचं आहे. ती सुवार्ता ख्रिस्ताबद्दल आहे. ख्रिस्ताच्या गौरवास्तव आहे. त्या सुवार्तेचा नायक ख्रिस्त आहे. त्या सुवार्तेचा प्रभू ख्रिस्त आहे. त्या सुवार्तेचा अल्फा ओमेगा ख्रिस्त आहे. त्यामध्ये मला कुठंच स्थान नाहीये. मी केवळ एक साधन आहे. मी केवळ एक दास आहे. त्या सुवार्तेचा गुलाम आहे आणि मला त्या सुवार्तेला सोडून बाहेर मी काहीच करू नये. जर मी त्या सुवार्तेला विपरीत करणार आहे, तर मी सैतानी आहे. मी सैतान आहे कारण ख्रिस्ताची सुवार्ता विपरीत करणारा केवळ सैतानच आहे. आणि म्हणूनच देवाचे प्रिय लेकरांनो, ख्रिस्ताची सुवार्ता योग्य रीतीने समजून घ्या. त्या सुवार्तेच्या अधीन व्हा. त्या सुवार्तेला शरण जा. ती सुवार्ता गा, ती सुवार्ता गाजवा आणि ती सुवार्ता जगा. देवबाप तुम्हाला हे वचन समजण्याकरिता सहाय्य करो.